आणि देवाच्या घरी जाणं म्हणजे असतो मृत्यू. देवाबद्दल श्रद्धा आणि प्रेम सर्वांनाच असतं. देवाबद्दल श्रद्धा आणि प्रेम सर्वांनाच असतं, पण त्याच्या घरी जाण्याची घाई मात्र कोणालाच नसते. मृत्यू कोणाला हे टाळता येत नाही, कारण मृत्यू हे अंतिम सत्य असतं. एक ना एक दिवस प्रत्येकाला मृत्यूच्या घटनेला सामोरं जावंच लागतं. आज आपण या ठिकाणी नंदकुमार परशुराम माने यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिन वर्ष श्राद्ध साजरे करत आहोत. या सद्गृहस्थाने चंदनापरी देह झिजवला, चंदनापरी देह झिजवला, कष्टातून वसंत फुलवला, उरली नाही साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणा, शांती मिळावी आपल्या आत्म्याला, शांती मिळावी आपल्या आत्म्याला, हीच प्रार्थना परमेश्वराला. अरे आयुष्य झिजवलं आमच्यासाठी, आयुष्य झिजवलं आमच्यासाठी, कष्टातून फुलवले मोती, तव कार्याची मिळावी स्फूर्ती, आसमानी धावू घालून जपून ठेवल्या स्मृती. जिथे टेकावा माथा, जिथे टेकावा माथा, असे पाय आता नाही उरले, जिथे मिळावी सावली ते झाडच उन्मळून पडले. सावली हरवली तरी शीतलत्व तसंच आहे, सावली हरवली तरी शीतलत्व तसंच आहे, आणि सोबत हरवली तरी आधार सुद्धा कायम आहे. अस्तित्व सरले तरी साथ सदैव आहे, हात हरवले तरी आशीर्वाद पाठीशी आहे. आणि म्हणूनच हे वर्ष श्राद्ध साजरं होत आहे. या वर्ष श्राद्धानिमित्त आपण सादर करतोय जागर संत विचारांचा. या दिवशी भजन का केले जाते, तर राम नाम सत्य असतं, आणि हा राम नामाचा जयघोष आपण करत आहोत. सुरुवात करूया वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे पंचपदी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, दया ठविता महापुण्य राशी, दया ठविता महापुण्य राशी, नमस्कार मा